नमस्कार. व्हेज सोयाबीन पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊ. पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यात सोयाबीन मीठ टाकून चांगलं उकळून घेऊ. उकळी आल्यानंतर सोयाबीन चांगले स्वच्छ पाण्याने धुवून अद्रक, लसूण आणि चवीनुसार हिरवी मिरची यांची बारीक पेस्ट करून घेऊ. कांदा आणि टमॅटो बारीक चिरून घेऊ. कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल आणि तूप हे गरम करून त्यात चिरलेला कांदा आणि तयार केलेली पेस्ट ही चांगली परतून घेऊ. ती परतल्यानंतर बारीक चिरलेला टमॅटो हा मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकू. ते मिक्स करून एव्हरेस्टचा चिकन मसाला हाही मिक्स करू. आता वाटाणा, बटाटा, फरसबी आणि फ्लावर हे त्याच्यामध्ये टाकून एक चांगलं मिक्स करून घेऊ. ते एकजीव होईपर्यंत मिक्स करू. चांगले मिक्स झाल्यावरती त्याच्यावरती झाकण ठेवून आपण 3 ते 4 मिनटं एक वाफ काढू. 4 मिनटं झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून त्याच्यात गरम पाणी टाकून एक चांगली उकळी काढू. उकळी आल्यानंतर धुतलेला तांदूळ त्याच्यात मिक्स करून आपण एक उकळी काढून घेऊ आणि उकळी आल्यानंतर झाकण ठेवून गॅस मंद आचेवरती 15 मिनटं पुलाव वाफेवर ठेवू. 15 मिनिटांनी चेक करू. अरे वा, तयार झाला आपला गरम गरम व्हेज सोयाबीन पुलाव खाण्यासाठी. थँक्यू.